मित्रांनो, तुम्हाला हनुमान चालीसा स्तोत्राच्या सुरुवातीच्या श्लोकाचं वैशिष्ट्य माहिती आहे का? श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुवर बिमल जसु जो दायकु फलचारी. हनुमान चालीसा स्तोत्राची सुरुवात करताना अगदी पहिल्याच ओळीत संत तुलसीदास आपल्या अंतर्मनाला, चित्ताला आरशाची उपमा देतात. मुकुर म्हणजे आरसा. कोणताही आरसा जर चकचकीत नसेल तर त्याच्यामध्ये जे प्रतिबिंब दिसतं ते धूसर दिसतं. प्रत्यक्षात जे आहे तसं मग त्या आरशामध्ये दिसत नाही. आपलं चित्त हे आपल्या मनाला प्रकाशित करतं आणि या चित्ताला प्रत्यक्ष परमात्मा देव प्रकाशित करतो. देवत्वाची किरणं चित्तावर आणि त्याद्वारे मनावर पडून आपण यापुढे जे काही सांगणार आहोत त्यामध्ये ती लख्खपणे प्रतिबिंबित व्हावीत, यासाठी आधी ते चित्त स्वच्छ चकचकीत करणं महत्त्वाचं आहे हे संत तुलसीदास जाणतात. आणखी एक म्हणजे अशा लखलखीत प्रतिबिंबामध्ये आरशाचं स्वतःचं असं काहीही मिसळलेलं नसतं. त्याच्यामधली अशुद्धताही नाहीशी झालेली असते. जे समोर आहे ते अगदी तसंच मग आपल्याला त्या आरशामध्ये दिसतं. म्हणजेच अगदी पूर्णपणे तल्लीन होऊन जे त्यांच्या दिव्य अशा चित्ताला जाणवलं तेच फक्त या हनुमान चालिसेमध्ये संत तुलसीदासांनी रचलं आहे. आणि त्यामुळं संत तुलसीदास सुरुवातीलाच सांगतात की हे चित्त मी श्री गुरूंचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या चरणकमळांचा स्पर्श लाभलेल्या धूलिकणांनी स्वच्छ आणि पवित्र करून घेतोय. आणि यापुढे जे काही हनुमानाचं आणि हनुमान ज्यांचा परमभक्त आहे त्या श्री रामाच्या यशाचं वर्णन मी करणार आहे ते मी अगदी स्वच्छ आणि पवित्र अशा मनानं आणि शुद्ध अंतःकरणानं करणार आहे. हे वर्णन 4 प्रकारची फळं देणारं आहे. ही 4 फळं कोणती? तर ती म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म म्हणजे नीतिनियम, नैतिक मूल्य. अर्थ म्हणजे समृद्धी, आर्थिक मूल्य. काम म्हणजे भक्ती, प्रेम, सुख, मानसिक मूल्य. आणि मोक्ष म्हणजे मुक्ती, आध्यात्मिक मूल्य. ही 4 फळं मिळवून देणारं आहे. तर अशा प्रकारे सुरुवात केलेली हनुमान चालिसा जगप्रसिद्ध झाली नसती तरच ते नवल ठरलं असतं.